हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। बघा पिऊ आणि सिद्धी चालल्या त्याच्या मामाच्या घरी चलत। इकडं बघा, लक्षच नाही यांचं। सिद्धी चालली, आम्ही दोघी चाललोय चलत, कारण की कच्चा रस्ता आहे। इकडं ऊस तोडी चाललेली, त्यामुळे ट्रॅक्टर जाते, त्यामुळे गाडी घसरती। रस्ता नाही चांगला, गेली। हा बघा, घराला कलर पण देऊन झाला, फरची झाली। पिऊला प्रश्न पडलाय, कारण पिऊ लई दिवस झाला आलीच नाही। कवा आलती? दिवाळीला आलती, त्याच्यावर आलीच नाही। मी किती वेळा चल म्हणलं, नाही आली। असा आहे रस्ता, आणि कसं असं उन्हाळ्यामुळं कसं गळस गवत वगैरे वाळून गेले। आता पहिलं घर बघायची म्हणती मला, पहिलं घर बघायची। आणि पिशवीत काय आणलंय? हा, अभ्यासाला। मग त्यामुळे मी तिला घरी ठेवते, अभ्यास कर। हा बघ हरीण कसं बघा आता गेलं पडून। तर का हरीण कसं टुकमुक बघत होत हरीण। हरण पण आहे। हा, आता मोर गेल्यात आणि हरण आल्यात, तो कसं बघतय। घोड म्हशी वगैरे बांधले तिकडे, बघ ये। पोचलो घरापाशी, लांबून कसं दिसतंय, जवळून आता। बघा घर। तर मी आलेली कांदा कटायला, बघा इथं कांदा काढून टाकलेला आहे त्यांनी। आणि आज पिहू सिद्धीला सुट्टी, त्यामुळे पाठीमागं लागून आल्यात, यायची। तर बघा कांदा कमी, गावातच जास्त आहे। ही 2-3 खोंडे आहे, तेवढं कांदा कटायचे। परिसर बघा, पावसाळ्यात एवढा हिरवागार असतो आणि उन्हाळ्यात असं असतं। जेवली ते दीदीला, दीदी म्हणते जेवायला नाही काय, तिकडं जेव म्हणलं तर मावशी स्वयंपाकच नाही केला त्यांचा। बसली अभ्यासाला, लगेच साडी आणायची होती ग, म्हणलं साडी वगैरे तू बरोबर नाही काय। मामा सॉंग आणि गपना का रे, कसं काय गावाने केलंय ना भाषण, गावात कसं नाही करावं। तर आता वाजली होते 5। तर बघा एवढंच कांदा काटून झालेलं होतं, काही काटीत होते। आता मला घरी यायचं होतं माझ्या, त्यामुळे मग सुट्टी इथली होती। तर एवढं कांदा सकाळी 11:30 वाजल्यापासून तर 5 वाजता कांदा काढलं, कारण की शूट करायला वेळच भेटला नाही आणि हे नाही, त्यामुळे मग आता बघा इथे कांदा काटायला चालले। आता मी चाललेले घरी। तर पिऊ सिद्धी आज सुट्टी होती, त्यामुळे आल्या होत्या माझ्याबरोबर। तर चला मग व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघितलेला असेल। तर असं असतं माझं माहेरचं रुटीन, तुमचं कसं आहे तेही मला कमेंट करून नक्की सांगा। तर बघा 5 वाजले तरी ऊन आहे, उन्हाळा लागलेला आहे, प्रचंड असं ऊन वगैरे लागतं। 6 वाजतो असं वाटतं कोहरं उजड आहे। तर त्यानंतर घरी आले तर लाडूबाई रुसल्या होत्या, कारण काय माहिती झोपेतून उठली होती। तिला म्हणलं मी चालले, तू इथंच राहते, मग तिला जास्त रडू आलं। पिऊ हसत होती, आम्ही असं केलं तसं केलं। तर चला मग तिने चहा वगैरे करून ठेवलेला होता, पिऊने चहा बिस्किट खाल्लं होतं। आता मला चहा बिस्किट खारी खायची होती, तर
चला तिने चहा वगैरे केला होता, ती आहे म्हणून मग नाही तर स्वयंपाक वगैरे करून मग मला घरी यावं लागत होतं. पप्पा वाटच बघत होते केव्हा यांचं उरकन, कारण ते टायमाच्या अगोदर आम्हाला घरी आणून सोडित असतात, न्यायला पण वेळेत येतात आणूनसुद्धा वेळेतच सोडितात. तर चला मग बाय, भेटूया अशात पुढल्या व्हिडिओमध्ये. हा येईन ना. ए तसं नाही आडावा. आले नेहरू तो बघ, बघितलं कधी तू राहते काय आहे ना, टकामका बघत आहे पण हालत नाही अजिबात. तू आपल्याला इथं कुठं तरी दिसला होता ना.